नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांकडेच फराळाचे पदार्थ बनलेच असतील आणि तेच फराळाचे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल आणि जिभेला काहीतरी चटपटीत चमचमीत खायची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता बनवूयात आजची पहिली रेसिपी। मेदूवडे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उडीद डाळ भिजायला घालायची आहे। तर त्यासाठी इथे मी 1 ग्लास भरून उडीद डाळ घेतली आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो आहे। आता यामध्येच आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे जो आजपर्यंत तुम्हाला कुणीच सांगितला नसेल। तर 1 चमचा भरून मी इथे तांदूळ घेतला आहे। आपण जो पोहे खाण्यासाठी चमचा वापरतो त्या चमच्याने मी हा मोजून तांदूळ घेतलाय। तुम्ही ज्या तांदळाचा नेहमी भात बनवत असता तो तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता। तांदूळ वापरल्यामुळे काय होतं तर डाळ वाटताना जास्त पाणी घालावं लागत नाही आणि ॲडिशनल आपल्याला तांदळाचं पीठ वगैरे काहीच वापरावं लागत नाही। तर इथे मी ही डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालू आणि यावर झाकण लावून आपल्याला ही डाळ भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर इथे आपण डाळ रात्रभर भिजवणार आहोत। तुम्ही हवं तर 4 ते 5 तास देखील भिजवू शकता, पण डाळ जेवढी जास्त वेळ भिजली जाईल तेवढे वडे छान होतात आणि डाळ वाटताना देखील जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही। तर इथे मी 8 ते 10 तास ही डाळ भिजवून घेतली आणि डाळ बघू शकताय अगदी मऊसर अशी भिजली गेली आहे। आता या डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचंय। आता ही निथळून घेतलेली डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे या पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचंय, जास्त पाणी घालायचं नाहीये, नाहीतर मग हे बॅटर पातळ होऊ शकतं। तर इथे मी साधारण पाव वाटी एवढं पाणी घातलंय। आता यावर झाकण लावून आपल्याला ही डाळ मिक्सरमधून छान अशी वाटून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे अशी घट्टसर। तर ही डाळ आपल्याला जास्तही बारीक करायची नाहीये, थोडासा रवाळपणा यामध्ये असायला हवा, म्हणजे वडे कमी तेलकट आणि कुरकुरीत होतात। आता वाटलेली डाळ आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे या पद्धतीने। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे भरून ओल्या नारळाचे तुकडे मी इथे करून घातलेत आणि बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं एकाच डायरेक्शनमध्ये असं फेटून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तर मिश्रण असं फेटून घेतलं की वडे छान हलके फुलके आणि खुसखुशीत होतात आणि शिवाय यामध्ये खाण्याचा सोडा देखील घालावा लागत नाही। तर इथे मी साधारण 3 ते 4 मिनिटे एकसारखं हे मिश्रण फेटून घेतलंय। वडे बनवण्यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पीठ तयार झालंय हे कसं ओळखायचं ते सांगते। तर असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि यातलं थोडंसं मिश्रण या पाण्यामध्ये सोडायचं। तर बघा मिश्रण असं पाण्यावरती तरंगलं पाहिजे, तळाशी गेलं नाही पाहिजे। असं पीठ पाण्यावरती तरंगलं की समजायचं पीठ अगदी परफेक्ट तयार आहे। आता वडे बनवायला घेऊ। आता बघूयात वडे बनवण्याची पहिली पद्धत। तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलंय हाताला लावण्यासाठी। आता अशा प्रकारची छोटी झारी घ्यायची आहे आणि आता हाताला आणि झारीच्या मागच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं या प्रकारे, म्हणजे मग पीठ हाताला चिकटत नाही। आता तयार बॅटरपैकी थोडंसं पीठ घेऊन झारीवरती ठेवायचं आणि आता पाण्यामध्ये बोट बुडवून अशा प्रकारे मध्यभागी होल करून घ्यायचं या प्रकारे आणि आता वडा तेलामध्ये सोडून घेऊ। वडे तळण्यासाठी अगोदरच मी तेल तापायला ठेवलं होतं। तर वडे तळण्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाहीये, नाहीतर वडे तेलामध्ये टाकताच करपले जातात किंवा पटकन रंग बदलतो आणि आतून तसेच कच्चे राहतात। तर असं तेल मीडियम गरम असायला हवं। आता हा वडा सावकाश तेलामध्ये सोडून घेऊ। तर बघा अगदी सहजच हा वडा झारीपासून सुटला गेलाय। आता वड्यावरती असं झारीने सावकाश तेल उडवत राहायचंय, म्हणजे मग वडे अगदी सगळीकडून एकसारखे तळले जातात। वरची बाजू थोडीशी कडक झाली की लगेचच आपल्याला वडा पलटवून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरच साधारण 3 ते 4 मिनिटे वडा गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर इथे मी तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून एका वेळी एकच वडा तळतीये।
तर तुम्ही जेवढे बसतील तेवढे वडे तेलामध्ये सोडून तळून घेऊ शकता। तर इथे मी 3 ते 4 मिनिटे वडा छान तळून घेतलाय। तर इथे बघू शकताय अगदी परफेक्ट शेपमध्ये गोल गरगरीत असा वडा इथे तयार झालाय। आता हा वडा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता बघूया वडा बनवण्याची दुसरी पद्धत। त्यासाठी इथे मी स्टीलची अशी खोलगट पळी घेतली आहे। आता हाताला आणि पळीला थोडंसं पाणी लावून घेऊ आणि तयार पिठापैकी थोडंसं पीठ आपल्याला या पळीवरती घालून घ्यायचं आहे। आता बोट पाण्यामध्ये बुडवून असं मध्यभागी होल करून घ्यायचं आहे आणि आता तयार वडा पटकन तेलामध्ये सोडून घेऊ। तर बघू शकताय अगदी पटकन हा वडा या पळीपासून सुटला गेलाय किंवा वेगळा झालाय। आता सेम अगोदर सांगितल्याप्रमाणे वड्यावर असं तेल उडवत राहायचं आणि वरची बाजू कडक झाली की वडा पलटवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत वडा मध्यम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर बघा दुसऱ्या पद्धतीने बनवलेला वडा देखील एकदम परफेक्ट शेपमध्ये तयार झालाय। आता काढून घेऊ। आता बघूया वडा बनवण्याची तिसरी पद्धत। त्यासाठी अशी चहाची गाळणी मी इथे घेतली आहे। आता हाताला आणि गाळणीला थोडंसं पाणी लावून घेऊ या प्रकारे आणि आता तयार पिठापैकी थोडंसं पीठ यावरती ठेवून घेऊ। आता बोट पाण्यामध्ये बुडवून अशा प्रकारे मध्ये होल करून घ्यायचं आहे आणि आता पटकन हा वडा तेलामध्ये सोडून घेऊ। आता अगोदर सांगितल्याप्रमाणेच वड्यावरती असं तेल उडवत राहायचं आहे म्हणजे वडा सगळीकडून एकसारखा तळला जातो। आता बाजू पलटी करू आणि दोन्ही बाजूंनी वडा गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत छान असा तळून घेऊ 3 ते 4 मिनिटे। तर इथे लक्षात ठेवा वडे तळताना आपल्याला गॅस स्लो किंवा जास्तही हाय ठेवायचा नाहीये, अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। तर इथे छान वडा तळला गेलाय। आता काढून घेऊ। त्यानंतर बघूयात वडा बनवण्याची चौथी आणि शेवटची पद्धत। त्यासाठी आपल्याला अशी एखादी वाटी आणि छोटासा सुती कपडा लागणार आहे। तर वाटीला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपडा घट्ट बांधून घ्यायचा या प्रकारे आणि मागच्या बाजूला अशी गाठ घट्ट अशी मारून घ्यायची आहे या पद्धतीने। आता हाताला आणि या कपड्यावरती असं पाणी लावून घ्यायचं आहे। तर असं भरपूर पाणी या कपड्याला लावा म्हणजे मग वडा कपड्याला चिकटून राहत नाही, अगदी पटकन हा वेगळा होतो तेलामध्ये। आता तयार पिठापैकी थोडंसं पीठ घेऊन यावरती असं ठेवून घेऊ आणि बोट पाण्यामध्ये बुडवून मध्यभागी असं होल करून घेऊ। आता वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकताय अगदी इझिली वडा वाटीपासून वेगळा झालाय। आता मध्यम गॅसवर वडा छान तळून घेऊ। तर हीच पद्धत वापरून मी बाकीचेही वडे यामध्ये सोडून घेतले होते आणि हे वडे देखील आता छान असे तळले गेलेत। तर घेतलेल्या प्रमाणामध्ये म्हणजे पाव वाटी उडदाच्या डाळीमध्ये आपल्याला साधारण 14 ते 15 वडे तयार होतात। तर इथे आपले परफेक्ट हॉटेलसारखे गोल गरगरीत एकदम कुरकुरीत असे मेदू वडे तयार झालेत। आता यातला एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते। तर बघा वडे अगदी छान वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे तयार झालेत। वडे अजिबात तेलकट किंवा वातड चिवट वगैरे अजिबात झालेले नाहीयेत, अगदी परफेक्ट तयार झालेत। आता बनवूयात आजची दुसरी रेसिपी, हॉटेलसारखा दाल तडका आणि जीरा राईस। तर एका बाउलमध्ये घेतला 2 वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ। तर इथे तुम्ही कोणताही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता। आता तांदळामध्ये पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा 2 वेळा। तर इथे मी 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये तांदूळ बुडेल इतपत दुसरं पाणी घातलं आणि अर्ध्या तासासाठी हा तांदूळ भिजण्यासाठी ठेवावा। त्यानंतर कुकरमध्ये घेतली 1 कप तूर डाळ आणि पाव कप मूग डाळ घेतली। या डाळींमध्ये पाणी घालून डाळ 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या। धुतलेल्या डाळीमध्ये डाळीच्या वरती साधारण अर्धा इंच येईल इतपत पाणी घातलं। त्यानंतर पाव चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घालावं आणि चमचाभर थंड तेल घातलं। आता कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्याव्या। 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडलं आणि डाळ परफेक्ट शिजली गेली होती। आता ही डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे किंवा फेटून घ्यायची आहे 3 ते 4 मिनिटे साधारण, म्हणजे मग डाळ एकदम एकसंध होईल किंवा एकसारखी होईल।
डाळ मला थोडीशी घट्ट वाटली, त्यामुळे मी 1 वाटी इतकं गरम पाणी घातलं। तर इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आणि पुन्हा हे घोटून घ्यायचं। तर इथे दाल तडका बनवण्यासाठी डाळीची परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली। इकडे भात शिजवण्यासाठी मी 4 वाट्या पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं। 2 वाट्या तांदळासाठी मी इथे 4 वाट्या पाणी वापरले, म्हणजे दुप्पट प्रमाणात पाणी वापरायचे। पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळी आलेल्या या उकळत्या पाण्यामध्ये तांदळातील पाणी निथळून हा संपूर्ण तांदूळ यामध्ये घालायचा आणि आता एकदा हलवून घ्यायचं आणि याला उकळी येऊ द्यायची। तर याला उकळी आली आहे। आता यावर झाकण न लावता 3 ते 4 मिनिटे हे असंच शिजू द्यावं। 4 मिनिटांनंतर एकदा हलवून घ्यावं आणि झाकण लावून गॅसची फ्लेम लो करायची आणि 6 ते 7 मिनिटे हा भात आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। 7 मिनिटांनंतर बघा मी झाकण उघडलं। अगदी मऊसूद आणि मोकळा भात इथे तयार झाला। आता यावर पुन्हा झाकण लावू नये, नाहीतर मग भात जास्त मऊ होतो किंवा चिकट होऊ शकतो। असंच हे साईडला ठेवून द्यावं। हवं तर तुम्ही हा भात परातीमध्ये किंवा एखाद्या पसरट ताटामध्ये वगैरे काढून ठेवू शकता किंवा पसरवून ठेवू शकता। आता डाळीला तडका देऊ, त्यासाठी पॅनमध्ये घातलं 2 टेबलस्पून तेल। हवं तर तुम्ही तूपही वापरू शकता। तेल तापल्यावर घातल्या 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे परतवून घ्यावं 1 मिनिटभर। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि आता कांदा गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांदा थोडा मऊसर शिजला गेला की 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा या पद्धतीने आणि टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी ते पाव चमचा मीठ घातलं आणि आता टोमॅटो मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे किंवा शिजवून घ्यायचा। टोमॅटो शिजला गेल्यानंतर सुके मसाले घालावे। त्यामध्ये 1 चमचा धनेजिरे पूड घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा हळद घालून हे मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये। मसाले चांगले परतले गेल्यावर शिजवून घेतलेली डाळ घालावी आणि चांगलं मिक्स करून घ्यावं। डाळ शिजवलेल्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून हिसळून ते देखील यामध्येच घालतीये। तर या स्टेजला डाळ कितपत घट्टसर किंवा पातळसर हवी तेवढ्या अंदाजाने यामध्ये गरम पाणी घालावं। तर मी इथे थोडीशी पातळसर कन्सिस्टन्सी ठेवली आहे, कारण डाळ थोडीशी थंड झाली तर मग जास्त घट्ट होते, त्यामुळे। शेवटी यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार मीठ देखील ॲडजस्ट करून घ्यायचे याच वेळी। आता या डाळीवर झाकण न ठेवता मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटे ही डाळ शिजवून घ्यावी। डाळ शिजतीये तोपर्यंत आपण भात थंड झालेला आहे त्याला तडका देऊन घेऊ। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप कडकडीत गरम करून घेतलं, तुम्ही इथे तेलही वापरू शकता। त्यामध्ये 1 चमचा शहाजिरे घातले आणि तयार तडका भातावरून पसरवून घ्यावा। जिऱ्याचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असलं तर तुम्ही आवडीप्रमाणे 1.5 किंवा 2 चमचे शहाजिरे वापरू शकता। आता हा भात चांगला मिक्स करून घ्यायचा। तर मिक्स करताना तुमच्या लक्षात येत असेल की हा भात किती मोकळा आणि सुटसुटीत झालाय। आपण तांदूळ अगोदर भिजवून घेतल्यामुळे हा मऊसूत झालाय। अगदी जास्त वेळापर्यंत असाच्या असा मऊसूत हा भात राहतो। तर इथे आपला हॉटेलसारखा जिरा राईस तयार झाला। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे मिक्स करून घ्यावं। इकडे मी डाळ 3 मिनिटे शिजवून घेतली। आता डाळीला देखील तडका देऊ। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलंय, तेलही वापरू शकता। त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या बारीक कट करून घातल्या आहेत। आता लसूण थोडासा सोनेरी होऊ द्यायचा। त्यानंतर घालायच्या लाल सुक्या मिरच्या आणि साधारण पाव चमचा हिंग देखील घालायचा।
आणि हे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर शेवटी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची। तर ही पावडर फक्त कलरसाठी वापरतात, तर हॉटेलमध्ये देखील हीच पावडर वापरली जाते। आता तयार तडका डाळीवर घातला आणि बघा काय मस्त डाळ दिसतीये। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मी माझ्या पद्धतीने हा डाळ तडका आणि जीरा राईस सर्व करते। तर हॉटेलमध्ये जसा दाल तडका बनवतात त्याहीपेक्षा खूपच चविष्ट हा दाल तडका लागतो। बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा। आता बनवूयात आजची तिसरी रेसिपी। त्यासाठी एका बाउलमध्ये घेतला पाऊण वाटी तांदूळ। तर इथे मी बासमती तांदूळ वापरलाय, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल। त्यानंतर घेतली पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी सालाची मूग डाळ आणि पाव वाटी लाल मसूर डाळ घेतली। तुम्ही इथे तूर डाळ सुद्धा वापरू शकता। आता डाळ तांदळामध्ये पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घ्यायचे 1-2 वेळेस। आणि आता धुतलेले डाळ तांदूळ कुकरमध्ये काढून घ्यायचे। कुकरमध्ये हे पटकन शिजतं, हवं तर तुम्ही सेपरेट भांड्यातही शिजवू शकता। त्यानंतर मी इथे 1 बटाटा साल काढून अशा फोडी करून घातला। त्यानंतर 1 गाजर बारीक चिरून घातलं। तुमच्याकडे हिरवे वाटाणे असतील तर आत्ताच यामध्ये घालू शकता किंवा यापेक्षा आणखी काही भाज्या तुम्हाला ॲड करायच्या असतील तर त्या देखील करू शकता किंवा यातलं गाजर वगैरे स्किप देखील करू शकता। यामध्ये मी फ्रोझन मटार वापरणार असल्यामुळे मी शेवटी घालणार आहे। त्यानंतर इथे मी 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाणे देखील घातलेत। आता यामध्ये 4 ते 5 वाट्या पाणी घालतीये, कारण हा भात आपल्याला मऊसर शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे पाणी थोडंसं जास्त घालावं लागेल। आता यामध्ये घालू पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि आता हे आपल्याला हलवून घ्यायचे आणि आता कुकरला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून घेतलाय। आता झाकण उघडून चेक करू तर बघा इथे डाळ तांदूळ अगदी परफेक्ट हवं तसं शिजलं गेलंय। आता पळीनेच हे थोडंसं घोटून घ्यायचंय, साधारण 2 मिनिटे, जास्त नाही घोटायचं, अगदी थोडंसंच। तर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही गरम पाणी यामध्ये वापरू शकता। फोडणीसाठी इथे मी कढई तापायला ठेवली आहे। आता 3 ते 4 टेबलस्पून तेल यामध्ये घातलंय, हवं तर तुम्ही इथे तूपही वापरू शकता। तेल तापल्यावर घालू अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्र, 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल सुक्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 1 कांदा बारीक कट करून घालायचा। आता कांदा मऊसर होईपर्यंत परतवून घेऊ 2 मिनिटे। कांदा मऊसर शिजला गेला की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून ती देखील 1 मिनिटभर परतवून घ्यायची। त्यानंतर यामध्ये 1 टोमॅटो असा बारीक कट करून घालायचा आहे। तर इथे मी अर्धी वाटी फ्रोझन मटार देखील वापरलेला आहे। तर मटार इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, असेल तर वापरा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे मग टोमॅटो आणि मटार अगदी पटकन शिजला जाईल। इथे टोमॅटो आणि मटार मी 2 ते 3 मिनिटे परतवून घेतलाय। त्यानंतर यामध्ये घातली अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आणि हे मसाले आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचे। परतत असताना मसाले करपू नयेत म्हणून मी साधारण पाव वाटी यामध्ये पाणी घातलंय आणि हे मिक्स करून घ्यायचं। आता शिजवलेली डाळ तांदूळ यामध्ये घालायचे आणि ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये चवीनुसार मीठ लागत असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तर इथे मला गरज वाटत नाहीये त्यामुळे मी घातलं नाहीये। यामध्ये हवं तर पाणी देखील घालू शकता याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी, पण इथे मी अगोदरच भरपूर पाणी वापरल्यामुळे आता इथे मला गरज वाटत नाहीये। आता वरून 2 चमचे साजूक तूप सोडायचं, म्हणजे मग खिचडी छान हॉटेलसारखी चविष्ट लागते।
आता यावर मी झाकण ठेवलंय आणि आता गॅस कमी करून लो फ्लेमवर 2 मिनिटे याला वाफ द्यायची। 2 मिनिटांनंतर झाकण काढलं तर बघू शकताय खिचडीला परफेक्ट वाफ लागली गेली आहे आणि अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये खिचडी तयार आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि गरमागरम खिचडी सर्व करू। रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा वेळ कमी असेल स्वयंपाक बनवायला तर अशा वेळी अगदी पटकन ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। जास्त वेळ नाही लागत, अगदी झटपट तयार होते आणि गरमागरम चवीला अप्रतिम लागते। यासोबत एखादी चटणी, लोणचं किंवा पापड असेल तर आणखी काहीच लागत नाही। अगदी आरामात तुम्ही पोटभर जेवू शकता, त्यामुळे नक्की एकदा तुम्ही करून बघा। आता बनवूया आजची चौथी रेसिपी, परफेक्ट हॉटेलसारखी व्हेज दम बिर्याणी। बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा 1/2 किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय। आता आपल्याला पाणी घालून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये तांदूळ बुडेल इतपत आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे आणि 1 ते अर्धा किंवा 1 तासासाठी आपल्याला हे भिजायला ठेवायचं आहे। तांदूळ असा भिजवून घेतल्यामुळे बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते आणि बिर्याणी थंड जरी झाली तरीही तांदूळ मऊसूत राहतो, कडक किंवा असा वातड होत नाही। तर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत, त्यामध्ये फ्लावरचे तुकडे घेतले आहेत साधारण अर्धी 1 वाटी, त्यानंतर 1 गाजर चिरून, 1 शिमला मिरची आणि थोड्याशा बीन्स कट करून घेतल्यात। त्यानंतर यामध्ये घालू 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। तर इथे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर मी अर्धा चमचा कसुरी मेथी घातली आहे आणि 2 टेबलस्पून दही घालायचं आहे। त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कोणताही बिर्याणी मसाला किंवा गरम मसालाही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर घालायची आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा थंड तेल। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर इथे मी वाटाणा घालायला विसरले होते, तर आता यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार मी यामध्ये घालतीये। आता हे पुन्हा मिक्स करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भाज्या आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायच्या आहेत। तर इकडे मी पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलंय। तर इथे मी 5 ग्लास पाणी घेतलंय। 1 ग्लास तांदळासाठी आपल्याला 5 ग्लास पाणी वापरायचं आहे, म्हणजे जेवढा तांदूळ असेल त्याच्या 4 ते 5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण तांदूळ आपल्याला फक्त उकडून घ्यायचं आहे या पाण्यातून, त्यामुळे आता या पाण्यामध्येच घालायचे आहेत अर्धा चमचा शहाजिरे, 2 इंच दालचिनीचा तुकडा, हिरवे वेलदोडे 3, स्टारफूल 1, काळा वेलदोडा 1, 3 ते 4 लवंग आणि 2 तमालपत्र। तर इथे तुमच्याकडे जे पण खडे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये घालायचं आहे मीठ। तर मिठाचं प्रमाण आपल्याला जास्त घालायचं आहे, आपण नेहमी घालतो त्याच्यापेक्षा दुप्पट क्वांटिटीमध्ये आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। तर हे पाणी टेस्ट केल्यानंतर अगदी समुद्राच्या पाण्याप्रमाणे हे खारट लागलं पाहिजे। आणि आता अर्धा लिंबू या पाण्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे, म्हणजे मग भात छान पांढरा शुभ्र आणि मोकळा सुटसुटीत होतो। तर इथे मी हे ढवळून घेतलंय। आता पाण्याला उकळी येऊ देऊ। पाणी उकळलं की भिजवलेल्या तांदळातील पाणी निथळून घेऊन तो तांदूळ या पाण्यामध्ये घालायचा आहे। तर इथे गॅसची फ्लेम आपल्याला फुल करायची आहे। तर बघा इथे 2 मिनिटातच पाण्याला उकळी आली आहे। आता उकळी आल्याच्या नंतर फक्त 3 ते 4 मिनिटेच आपल्याला हा तांदूळ या पाण्यामध्ये शिजवायचा आहे, जास्त वेळ नाही, फक्त 70 ते 80% आपल्याला या तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तर इथे बघा 4 मिनिटे तांदूळ मी शिजवून घेतलाय। आता एकदा चेक करून बघू। तर बघा तांदूळ असा प्रेस केल्यानंतर तो तुटतोय पण अगदी स्मॅश होत नाहीये। तर असाच तांदूळ आपल्याला बिर्याणीसाठी हवा आहे। आता लगेचच गॅस बंद करू आणि हा तांदूळ चाळणीवरती काढून याच्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊ या पद्धतीने। तर इकडे मी एका कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घातले। तेल तापल्यावर मी इथे थोडेसे काजूचे तुकडे घातलेत। आता हे थोडा वेळ परतवून घेऊ 1 मिनिटभर। आता यामध्येच घालायचे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे स्लाइसमध्ये कट करून
आणि आता मीडियम टू हाय फ्लेमवर कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर बघा कांदा छान गोल्डन झालाय। आता यातला थोडासा कांदा मी साईडला काढून ठेवतीये नंतर वरून गार्निशिंग करण्यासाठी। आता या उरलेल्या कांद्यामध्ये मॅरिनेट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत आणि हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये। तर यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाहीये। आता यावर झाकण ठेवू आणि मंद गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिटे या भाज्या अर्धवट अशा स्वरूपात शिजवून घ्यायच्या आहेत। तर 5 मिनिटांनंतर बघा अगदी भाज्या थोड्या प्रमाणात शिजल्या आहेत, साधारण 50 ते 60%। तर बिर्याणीमध्ये शक्यतो भाज्या जास्त शिजवल्या जात नाहीत, थोड्याशा अर्धवट कच्च्या अशाच छान लागतात। आता यावर शिजवून घेतलेला भात पसरवून घ्यायचा आहे एकसारखा या पद्धतीने आणि त्यानंतर वरून तळलेला कांदा घालायचा आहे जो आपण मगाशी साईडला काढून ठेवला होता तो। त्यानंतर घालायचा आहे बारीक चिरलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर। तर इथे मी अर्धा चमचा कसुरी मेथी हातावरती थोडीशी क्रश करून घालतीये आणि येलो फूड कलर थोडासा पाण्यात मिसळून मी वरून घालतीये। फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही याऐवजी केशर दुधात भिजवून ते देखील वापरू शकता। तर इथे मी 2 चमचे तूप वरून सोडले, पण माझ्याकडून ते शूट नाही झाले, तर तुम्ही नक्की घाला। आता यावर मी ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतली आहे जेणेकरून कढईचं झाकण पॅक बसेल। हवं तर तुम्ही कणकेने सुद्धा हे झाकण सील करू शकता। आता लो फ्लेमवर 15 ते 20 मिनिटे बिर्याणीला छान दम द्यायचा आहे। तर कढईखाली मी तवा ठेवला आहे जेणेकरून बिर्याणीला सगळीकडून एकसारखी वाफ लागेल। तर इथे 20 मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात। तर बघा काय मस्त बिर्याणीला वाफ लागली आहे। आता गरमागरम बिर्याणी सर्व करू। तर बघा एकदम परफेक्ट हॉटेलमध्ये जशी मिळते सेम तशीच बिर्याणी इथे तयार झाली आहे। बिर्याणीचा राईस अगदी मस्त मऊ आणि मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि भाज्या देखील अगदी परफेक्ट शिजल्या गेल्या आहेत। तर बघा इथे आपली हॉटेल स्टाईल वेज दम बिर्याणी तयार झाली। अगदी घरगुती साहित्यामध्येच आपण बनवली आहे, खूप मस्त टेस्टी लागते खायला, एकदा नक्की करून बघा। आता बनवूयात आजची 5वी आणि शेवटची रेसिपी। सगळ्यात पहिल्यांदा कढई गॅसवर ठेवली। मी इथे लोखंडी कढई वापरली आहे, तुम्ही कोणतीही वापरू शकता। आता यामध्ये मी 2 चमचे बटर घातले। आता ते वितळवून घेऊ। बटर वितळलं की घालू 1 हिरवी मिरची बारीक कट करून, 2 कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घालू आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे कांदा मी परतवून घेतलाय। आता घालू 1 शिमला मिरची अशा प्रकारे कट करून आणि शिमला मिरची पण 1 मिनिटभर परतवून घ्यायची आहे। आता यामध्ये घालू 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे देखील परतवून घ्यायचे। आता घालायचे आहेत 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक सरसे चिरून आणि टोमॅटो सुद्धा छान परतवून घेऊ। इथे टोमॅटो मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटे परतवून घेतला आहे। आता काही पावडर्ड मसाले घालू। यामध्ये 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पूड, 1 चमचा पावभाजी मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तर पावभाजी मसाला तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी अर्धा चमचा गरम मसाला एक्स्ट्रा घालू शकता, पण पावभाजी मसाल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते। इथे मी मसाले छान परतवून घेतलेत 1 मिनिटभर। आता मसाले करपू नयेत म्हणून 2 ते 3 चमचे पाणी घातलं आहे। आता हे मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालू चवीनुसार मीठ आणि इथे बघा मी 4 अंडी उकडून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत, तर ती देखील यामध्ये घालायची आहेत। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मसाल्यामध्ये अंडी छान मिक्स झाली आहेत। आता झाकण लावून 1 मिनिटभर वाफ काढून घेऊ। 1 मिनिटानंतर झाकण काढू। आता हे थोडंसं हलवून घेऊ। तर बघा एकदम परफेक्ट असा अंडा मसाला तयार झाला। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू। इथे एक टीप आहे, जर तुम्ही लोखंडी कढईमध्ये भाजी बनवत असाल तर ती जास्त वेळ कढईमध्ये ठेवू नये। शिजल्यानंतर ती पटकन दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची, नाहीतर ती काळी पडते आणि तशी भाजी आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगली नसते।
आता आपण पाव गरम करून घेणार आहोत। तर इथे मी 4 पाव घेतलेत आणि त्यांना अशा प्रकारे मध्ये कट करून घेतलंय। इथे पॅन सुद्धा गरम झालाय। आता घालू 1 चमचा बटर। आता बटर वितळून घेऊ। बटर वितळलं की घालू पाव चमचा पावभाजी मसाला, पाव चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे मिक्स करून घेऊ आणि पाव अशा प्रकारे मसाल्यावर ठेवू आणि ही बाजू 2 मिनिटं मध्यम गॅसवर शेकून घेऊ। आता पावाच्या वरच्या बाजूलाही थोडंसं बटर लावून घेऊ अशा प्रकारे। इथे एक बाजू शेकून झाली आहे। आता हे जे पाव आहे ते परतवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनिटं शेकून घेऊ। आता वरच्या बाजूला पुन्हा एकदा थोडंसं बटर लावू। आता यावर घालू चिमूटभर पावभाजी मसाला आणि लाल तिखट आणि आता बाजू पलटी करून ही बाजूही 2 मिनिटं शेकून घेऊ। इथे साईडला थोडंसं बटर घालतीये। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि यावरती पाव ठेवायचे अशा प्रकारे। तर बघा इथे आपला पाव देखील गरम झाला आहे। आता हे काढून घेऊ आणि बाकीचेही पाव अशाच प्रकारे आपण बनवून घेऊ। तर इथे आपला जसा गाड्यावर मिळतो सेम तसा अंडा मसाला पाव तयार झाला। तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।